शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती बांधून तलावपाली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमून महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या मुक्त आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी नोंदवला होता। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मेहरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, सचिव विश्वास निकम, सचिन चव्हाण, सुरेश मोहिते, सुनील पाटील, संजय दळवी, राजेंद्र महाडिक, प्रकाश पायरे, प्रतीक राणे, लहू सावंत, विद्या कदम, प्रमिला भांगे, ज्योती कदम, सुनंदा देशपांडे, अनिता हिलाल, रोशनी शिंदे तसंच इतर शिवसेना, युवती सेना, युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। मला वाटतं तुम्ही बघितलं देशातली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती, जे मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यामधले आहेत त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही। आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार, अन्याय होतोय, भर दिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं 4-5 दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। म्हणजे हे काय चाललंय, कसलं राज्य आहे? गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा हे नसतो, गुन्हेगार असतो, कुठल्या पक्षाचा नसतो, तर त्याच्यावरती गुन्हेगार म्हणून कारवाई करायला पाहिजे। परंतु ती कारवाई त्या ठिकाणी न केल्यामुळे लोक रस्त्यावरती आले आणि आज तुम्ही बघितलं असेल जनता त्रस्त झालेली। आज ज्या परिस्थितीमध्ये आज लोकांना, आज तुम्ही बघितलं कुठला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेला नाही। आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी मुली बेपत्ता आहेत, अजून त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हे नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या 2 लहान मुलीवर काल सुद्धा घटना झाल्या, आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना। आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे। भर पोलीस स्टेशन मध्ये फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे, हे एवढंच काम त्यांना शिल्लक आहे। आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जात आहे। त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो आहोत।